ओके, आपण थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम पासून सुरुवात करणार आहोत. सो भाविका, स्वराज, मधुरा, वेदांग लक्ष द्यायचं आहे इथे. ओके, बघा, द बेस्ट पर्सन इन टाउन म्हणजे नगरात असणारा एक सगळ्यात चांगला व्यक्ती. बघा, एक कन्व्हर्सेशन आहे इथे, एक प्रकारच्या नाटकाप्रमाणे दिलेला आहे आपल्याला. सी, ओल्ड वुमन सिटिंग ऑन द रोड. एक म्हातारी बाई जमिनीवर बसलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. फर्स्ट मॅन, पहिला माणूस येतो आणि म्हणतो, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. पहिला माणूस येतो आणि काय म्हणतो, ए म्हातारे बाई इथून बाजूला हो. ओल्ड वुमन, आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. ती म्हातारी बाई काय म्हणते की मी उठू शकत नाही, कृपया माझी मदत करा. फर्स्ट मॅन, आय हॅव नो टाइम टू हेल्प यू, आय एम इन हरी. मग तो पहिला माणूस काय बोलतो, मला तुला मदत करायला वेळ नाही, मी खूप घाईत आहे. ओल्ड वुमन, वेअर आर यू गोइंग. मग ती म्हातारी बाई विचारते, तुम्ही कुठे चालला आहात. फर्स्ट मॅन, आय एम गोइंग टू द टाउन हॉल. टुडे द मेयर इज गोइंग टू सिलेक्ट द बेस्ट पर्सन इन द टाउन अँड आय एम द बेस्ट, गोज अवे. मग तो पहिला माणूस काय म्हणतो की मी टाउन हॉलला जात आहे, नगरात असणाऱ्या हॉलमध्ये जात आहे, कारण तिथे एक प्रोग्राम आहे. आज आपला मेयर म्हणजे महापौर हा आपल्या नगरातील एक बेस्ट पर्सन शोधणार आहे, एक चांगला व्यक्ती शोधणार आहे आणि मी तिथेच जात आहे. मला माहिती आहे की मी बेस्ट आहे आणि मी तिथेच जात आहे. यंग वुमन, मग तिथे एक बाई येते, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ती पण त्या म्हाताऱ्या बाईला म्हणते की ए म्हातारे बाई रस्त्यातून बाजूला हो. ओल्ड वुमन, आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. मग ती म्हातारी बाई मगाचप्रमाणेच म्हणते की मी उठू शकत नाही, कृपया माझी मदत करा. यंग वुमन, आय वोंट टच यू, यू आर सो डर्टी अँड ओल्ड. मग ती तरुण बाई असते, ती काय म्हणते की नाही, मी तुला हात लावू शकत नाही, तू खूप घाणेरडी आहेस आणि तू म्हातारी आहेस. लुक ॲट माय क्लोथ्स, माझे कपडे बघ. आय एम वेअरिंग माय बेस्ट क्लोथ्स टुडे, मी आज माझे सर्वात चांगले कपडे घातले आहेत. आय वॉन्ट टू बी द बेस्ट पर्सन इन टाउन, कारण मला नगरातील सर्वात चांगली व्यक्ती बनायचं आहे. आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. त्यानंतर तिथे एक एकदम स्ट्रॉंग मॅन येतो, खूप असा बलवान बलाढ्य असा माणूस येतो. तो पण तेच म्हणतो, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड, बाजूला हो रस्त्यातून. ओल्ड वुमन परत तेच म्हणते, आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. मी उठू शकत नाही, कृपया माझी मदत करा. मग तो बलाढ्य माणूस काय म्हणतो, आय एम नॉट युअर सर्वंट, मी तुझा नोकर नाहीये. डोंट टेल मी व्हॉट टू डू, आय एम इन हरी. मला सांगू नकोस की काय करायचं, मी घाईत आहे. आणि तो पण निघून जातो. रिच वुमन, नंतर तिथे एक श्रीमंत बाई येते. ती पण म्हणते, हे ओल्ड वुमन मूव्ह असाइड. ती पण त्या म्हाताऱ्या बाईला बाजूला व्हायला सांगते. मग ओल्ड वुमन परत म्हणते की मी उठू शकत नाही, कृपया माझी मदत करा. आय कांट गेट अप, प्लीज हेल्प मी. सो व्हॉट अ रिच वुमन सेड, मग ती श्रीमंत बाई काय म्हणते, डोंट यू नो हू आय एम आय, आस्क समबडी एल्स. तुला माहित नाही का मी कोण आहे, जा कोणाला तरी जाऊन विचार. मेनी पीपल कम अँड गो विदाउट हेल्पिंग द ओल्ड वुमन. मग त्या रस्त्यातून खूप वेगवेगळ्या व्यक्ती येत राहतात आणि त्या म्हाताऱ्या बाईला मदत न करता तिथून निघून जातात. स्मॉल चाइल्ड, मग तिथे एक छोटा मुलगा येतो. हॅलो ओल्ड वुमन, वाय आर यू सिटिंग हिअर. मग तो तिथे जाऊन त्या म्हाताऱ्या बाईला विचारतो की तुम्ही इथे का बसला आहात. ओल्ड वुमन सेज, आय फेल डाऊन अँड आय कांट गेट अप. मग ती जी म्हातारी बाई आहे ती काय म्हणते की मी पडले आणि मला उठता येत नाही. स्मॉल चाइल्ड, कॅन आय हेल्प यू, मी तुमची मदत करू का. हेल्प्स द ओल्ड वुमन टू गेट अप. आणि तो लहान मुलगा त्या म्हाताऱ्या बाईला उठण्यासाठी मदत सुद्धा करतो. वेअर डू यू वॉन्ट टू गो, आणि प्लस तिला विचारतो की तुम्हाला कुठे जायचे आहे. ओल्ड वुमन सेज, कॅन यू टेक मी टू द टाउन हॉल,
मग ती ओल्ड म्हातारी बाई बोलते की तू मला त्या टाउन हॉल पर्यंत घेऊन जाशील का? मग तो लहान मुलगा बोलतो शुअर कम विथ मी. हो नक्कीच नेईन, चला माझ्यासोबत. दे वॉक टू द टाउन हॉल. ऑल द अदर पीपल आर वेटिंग देअर. आणि ते दोघं त्या टाउन हॉल मध्ये चालत चालत जातात. सगळे लोक जे मगाशी त्या म्हाताऱ्या बाईला हिणवून गेले होते ते सगळे तिथे वाट पाहत असतात. स्ट्रॉंग मॅन, मग तो बलाढ्य माणूस असतो, तो काय म्हणतो, ओ लुक ॲट दॅट ओल्ड वुमन. तो म्हणतो, अरे ती म्हातारी बाई पहा, रिच वुमन. वाय हॅज शी कम हिअर. मग ती श्रीमंत बाई म्हणते की ती इथे का बरं आली असेल. फर्स्ट मॅन म्हणतो, वेअर्स द मेअर. मेअर कुठे आहे, महापौर कुठे आहे. यंग वुमन, आय नो द मेअर विल सिलेक्ट मी. मग ती यंग वुमन असते, तरुण बाई असते, ती काय म्हणते, मला माहिती आहे की महापौर मलाच निवडतील. स्ट्रॉंग मॅन, नो द मेअर विल सिलेक्ट मी. स्ट्रॉंग मॅन काय म्हणतो, नाही मेअर मला सिलेक्ट करतील. ऑल बिगन टू क्वारल, मी आय एम द बेस्ट, यू आर रॉंग, यू आर नॉट द बेस्ट. आणि त्यांची सगळ्यांची एकमेकांमध्ये भांडणं झाली. एक बोलू लागला मी बेस्ट आहे, दुसरा बोलू लागला नाही तू रॉंग आहेस, मी बेस्ट आहे. ओल्ड वुमन, सायलेन्स, यू आर ऑल रॉंग. मग ती म्हातारी बाई जोरात ओरडली, शांत बसा, तुम्ही सगळे चुकीचे आहात. रिमूव्ह व्हाईट हेअर विग अँड स्टँड टॉल. त्या म्हाताऱ्या बाईने जे खोटे केस लावले होते पांढरे ते काढून टाकले आणि ती सरळ उभी राहिली. पीपल, ओ द लेडी मेयर. मग लोक म्हणू लागले, अच्छा हे महापौर तर एक लेडी आहे. ओल्ड वुमन, येस यू हॅव ऑल फेल्ड इन माय टेस्ट. मग ती काय म्हणाली, हो मीच आहे महापौर, तुम्ही सगळे मी घेतलेल्या परीक्षेमध्ये नापास झाला आहात. नो वन वॉज रेडी टू हेल्प अन ओल्ड वुमन. एखाद्या म्हाताऱ्या बाईला मदत करायला कोणीही तयार नव्हतं. हिअर इज द ओनली वन हू हेल्प. एकच व्यक्ती होता ज्याने मदत केली. कम हिअर माय डिअर चाइल्ड. आणि तिने त्या लहान मुलाला जवळ बोलवलं. दिस इज द बेस्ट पर्सन इन द टाउन. आणि त्या लहान मुलाला बेस्ट पर्सन इन द टाउन या खिताबाने त्याला भूषवण्यात आलं. ओके, अंडरस्टूड. छान स्किट होता ना. येस, समजलंय सगळ्यांना. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम. येस, ओके. बघा आता इथे तुम्हाला काही शब्द दिले आहेत, ते तुम्ही 3 टाइम्स लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. आता मी यामधून तुम्हाला कोणत्याही एका किंवा 2 ते 3 स्पेलिंग वर्डची स्पेलिंग विचारणार. तुमचे ते लर्न असायला हव्या. ओके, समजलाय. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम 3 वेळा लिहायचे आहेत. Yes, teacher. This is on your page number 68. The page. 68. त्यानंतर थर्ड इंग्लिश मीडियम. The Bremen Town Musicians. ओके, थर्ड इंग्लिश मीडियम हँड रेस करा. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. ओके, कोई नहीं है.
फोर्थ स्टैंडर्ड, फोर्थ स्टैंडर्ड इंग्लिश मीडियम. We will start with you, huh? श्रेया was there ना? श्रेया भी नहीं है अभी. ओके, चलिए फोर्थ स्टँडर्ड आपण लिटिल वर्ड्स ही पोएम पाहिली होती. त्यानंतर आपलं 26 लेसन आहे बी अ शेफ. कोणाकोणाला जेवण बनवायला आणि आईला जेवणाच्या कामात मदत करायला आवडते सांगा मला. फोर्थ स्टँडर्ड स्नेहा. और किसको पसंद है? कनिष्क, स्पर्श. व्हेरी गुड ऑल ऑफ यू. चला पहा. डिलाइट युअर फॅमिली विथ दिस टेस्टी अँड नरिशिंग डिशेस. मग आता तुम्हाला जर या गोष्टींची आवड असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला एक छान टेस्टी असा पदार्थ बनवून देऊ शकता. मग त्यासाठी आपल्याला काय काय हवंय? आपण पहिला बनवणार आहोत सी सॅलड. सी सॅलड म्हणजे काय पहा. कॅरट, कुकुंबर, कॅबेज, कोरिएंडर. ओके, सी सॅलड. व्हॉट गोज इन द सॅलड. आता त्या सॅलड मध्ये काय काय टाकायचं आहे आपण? 1 मीडियम साइज कॅरट, एक गाजर घ्यायचा आहे मध्यम आकाराचा. 1 मीडियम साइज कुकुंबर, एक काकडी घ्यायची आहे, ती पण मध्यम आकाराची असायला हवी. कॅबेज, कोबी लागेल आपल्याला. कोरिएंडर, कोथिंबीर, धनिया लगेगा. पीनट क्रश, आपल्याला शेंगदाणे लागतील, शेंगदाण्याचा कूट लागेल. 2 हिप्ड स्पूनफुल म्हणजे पूर्ण 2 चमचे भरून. ओके. टीचर यस श्रेया. टीचर अभी क्या कर रहा है? क्या हुआ? मुझे क्या कर रहा है? वेट श्रेया, कोई नहीं है ना आपके साथ. मैंने अभी देखा तो आप भी नहीं थे, इसलिए मैंने कुछ नहीं सिखाया है. टीचर मेरा नेट चला गया था. ओके, वो ब्रेमेन स्टाउन्स म्यूजिशियंस वो लेसन में स्टार्ट करने वाली हूँ, तो आप वो पढ़ते बैठिए. ओके. यस. सॉल्ट अकॉर्डिंग टू टेस्ट. आपल्या टेस्ट नुसार, स्वादानुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. पेपर अ लार्ज पिंच, मिरी घ्यायची आहे एक पिंच भरून. शुगर क्वार्टर स्पून, पाव चमचा साखर. आणि लेमन ज्यूस 1 टीस्पून, एक छोटा चमचा आपल्याला लिंबूचा रस हवाय. जिंजर अ स्मॉल पीस, आणि एक छोटा तुकडा आल्याचा हवाय. ओके, समजलं काय काय लागणार आहे ते? येस. फोर्थ स्टँडर्ड स्पर्श, कनिष्क, आर्या, रिद्धी, स्नेहा. गॉट? ओके, बघा आता. हाऊ टू मेक अ सलाड. आता हे सलाड कसं बनवायचं? क्लीन अँड वॉश द व्हेजिटेबल्स वेल. आपण अगोदरच शिकलेलो आहोत की कोणतीही भाजी आणि फळे खाण्यापूर्वी त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची आहेत, बरोबर? मग आपण या सॅलड मध्ये ज्या ज्या भाज्या वापरणार आहोत त्यांना सगळ्यांना आपण एकदम छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पॅट देम ड्राय विथ अ क्लीन नॅपकिन और टॉवेल. मग स्वच्छ टॉवेल किंवा नॅपकिनने त्यांना पाणी एक्सेस असेल ते पुसून काढायचं आहे. ग्रेट द कॅरट अँड कुकुंबर. आता तुम्हाला गाजर आणि काकडी खिसून घ्यायची आहे. यू मे पील द कुकुंबर बिफोर ग्रेटिंग इट. आणि तुम्हाला जर काकडीची साल नको असेल तर तुम्ही काकडी सोलून घेऊ शकता. बिफोर यू यूज द कुकुंबर कट ऑफ बोथ इट एंड. लेकिन जब आपको कुकुम्बर यूज करना है ग्रेटिंग के लिए, उसके दोनों जो एंड्स है वो आपको कट करके डालने हैं, कट करना है उनको. देन कट ऑफ थिन स्लाइसेस फ्रॉम बोथ एंड. आता बारीक एकदम स्लाइस दोन्ही बाजूनी कापून टाकायचे आहेत. टेस्ट द स्लाइसेस टू मेक शुअर दॅट द कुकुम्बर इज नॉट बिटर टू टेस्ट. कभी कभी काकड़ी कड़ू असते, कभी कभी क्या होता है, कुकुम्बर का टेस्ट बीटर होता है, तो वो हम अगर वो सलाद में डालेंगे तो हमारा पूरा सलाद कड़वा हो जाएगा, राइट? तो हमें इसके लिए क्या करना है, दोनों एंड से चेक करना है एक थीन स्लाइस निकाल के कि आपका कुकुम्बर बीटर तो नहीं है, कड़वा तो नहीं है. ओके.
Grate the cabbage till you have 2 tablespoon of grated cabbage. आणि कोबी पण किसून घ्यायचा आहे 2 चमचे एवढा. Now mix the grated carrot, cabbage and cucumber. आता तुम्ही किसलेला गाजर, काकडी आणि कोबी एकत्र मिक्स करायचा आहे. Sprinkle a little salt and pepper on the mixture. आता त्यावर थोडंसं मीठ आणि मिरी टाकायची आहे आणि जी आपण साखर घेतली होती 1/2 चमचा ती पण टाकायची. ग्रेट द जिंजर युजिंग स्मॉल ग्रेटर. आता छोटीशी किसणी वापरून तुमचं आलं किसायचं आहे. ऍड द ग्रेटेड जिंजर टू द मिक्सचर. आणि हे किसलेलं आलं तुमच्या मिक्सचर मध्ये टाकायचं आहे. ऍड द ज्यूस हाफ अ लेमन. ज्यूस ऑफ हाफ अ लेमन. अर्ध्या लिंबूचा रस तुम्ही या सलाड मध्ये टाकायचा आहे. आता काय करायचं आहे? ऍड द क्रश्ड पीनट्स. जो शेंगदाण्याचा कूट घेतला होता ना तो पण टाकायचा आहे. मिक्स द सॅलड वेल. आता तुमचं सॅलड एकदम नीट मिक्स करून घ्यायचं आहे. इफ यू लाईक यू मे ऍड स्मॉल पीसेस ऑफ अ स्मॉल चिली टू दी सॅलड. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर एक छोटी मिरची घेऊन तिचे बारीक बारीक काप करून पण तुम्ही यामध्ये टाकू शकता. पुट द सॅलड इन क्लीन बाउल. आता तुम्ही बनवलेलं सॅलड एका स्वच्छ बाउल मध्ये टाकायचं आहे. वॉश द कोरिएंडर, कट इट अँड गार्निश द सॅलड विथ इट. आता कोथिंबीर राहिली होती ना आपली तिला धुवून घ्यायचं आहे, तिला कापायची आहे आणि तुम्ही बनवलेल्या सॅलडवर सजवायची आहे. लेट समवन टेस्ट द सॅलड. कुणाला तरी तुमच्या सॅलडची चव घ्यायला सांगायची आहे. इफ यू नीड टू ऍड मोर सॉल्ट or sugar or lemon juice to the salad and adjust the taste. विचारायचं आहे की मीठ टाकू का अजून, लिंबूचा रस किंवा साखरेची गरज आहे का, आणि तो व्यक्ती म्हणाला की हा थोडासा मीठ कमी आहे, मग तुम्ही ते टाकून पाहायचं आहे. ओके, गॉट इट. सॅलड कसा बनवायचा आहे समजलं? कनिष्क माईक बंद कर. ओके, मग सेकंड आहे स्वीट टूथ. पीनट्स बॉल बनवलेत बघा. ओके, ही प्रोसेस आहे पीनट्स लड्डूची. आता ही तुम्ही वाचून दाखवा मला. येस तन्वी. येस तन्वी. For you, sweet tooth, materials. Materials. Materials: roasted peanuts, 2 small bowl, Jaggery. jaggery, half a bowl, 1-2 teaspoons of ghee. Steps: peel and crush Peel. the peel and crush the peanuts. Crush or slide the jaggery Lumps. plums. Ca- Need. ca- Need. Can need Need. need need and mix the peanut and the jaggery well, adding a little ghee of each If necessary. When you kid need it, eat. the mixture will look like a Lump. no, lump of dot, Dough. dot, Dough. potato. So taking a small piece Portion. portion of the mixture at a time, shape is into a ball.
Your peanut laddus are ready. गुड. समजली पीनट लड्डू करायची प्रोसेस. काय काय लागणार आहे आपल्याला? भाजलेले शेंगदाणे 2 बाउल, गूळ अर्धा बाउल आणि 1 ते 2 चमचा घी म्हणजे तूप. आणि काय करायचं आहे? आपले शेंगदाणे सोलायचे आहेत आणि त्याला क्रश करून घ्यायचं आहे. गुळाचे जे लंप आहेत त्यांची पण स्लाइस करून घ्यायचे आहे. आणि आता हे जे पीनट आणि गुळाचं मिक्सचर आहे याला तूप घालून मळून घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही नीट मळाल तेव्हा काय होईल? द मिक्सचर विल लुक लाईक अ लंप ऑफ डो. पिठाप्रमाणे ते दिसेल. छोटे छोटे पोर्शन घ्या आणि त्याला शेप करून लड्डू बनवा. गॉट इट? गॉट इट एव्हरीवन? Yes, teacher. Okay. Yes, teacher. So your next lesson is too big for us to start today. So आजसाठी नो रायटिंग. ओके, लक्ष द्या. फक्त पुढचं शिकवताना नेक्स्ट स्टँडर्डचं शिकवताना यू पे अटेन्शन. थर्ड स्टँडर्ड कुशल इज ऑल्सो देअर ना? कुशल आणि श्रेया, राईट? Yes. Yes. ओके, चला. द ब्रेमेन टाउन म्युझिशियन्स. सगळ्यांनी लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड मराठी मीडियम तुमचं लिहून झालं असेल तर तुम्ही पण लक्ष द्या. इथे इंटरेस्टिंग लेसन, एक प्रकारची स्टोरी आहे खूप छान. फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियमचं कोणी प्रेझेंट आहे? फोर्थ स्टँडर्ड मराठी मीडियम. आय थिंक फक्त दीक्षा आहे, बरोबर? ओके, चला सगळ्यांनी या लेसन कडे लक्ष द्या. द ब्रेमेन टाउन म्युझिशियन्स. Once there was a donkey who had worked long and hard for his master. एक गाढव होतं आणि त्या गाढवाने आपल्या मालकासाठी खूप तो गाढव आपल्या मालकासाठी खूप काम करायचा. Now he had grown weak and could not do much work. मग आता तो म्हातारा झाला होता आणि तो आता वीक पण झाला होता. त्यामुळे त्याच्याने जास्त काही काम होत नव्हतं. तो अशक्त झाला होता. So his master began to treat him unkindly. मग आता त्याचा मालक त्याने केलेल्या सगळ्या गोष्टी विसरून त्याच्याशी खूप दुष्टतेने वागत होता. He even began to starve the donkey. आणि तो त्याची उपासमार देखील करू लागला. तो त्याला खाणं देणं बंद करू लागला. He wanted to save the money he spent on the donkey's food. क्योंकि वो उसको खाना क्यों नहीं देता था? क्योंकि उसको जो भी डोंकी के फूड पे पैसा खर्च होता है वो बचाना था. In the end, the poor donkey left the house. So donkey इससे खूब बहुत सा परेशान हो रहा था तो उसने वो घर छोड़ दिया. He believed he still had a good strong singing voice. त्याला वाटत होतं की त्याचा आवाज हा गाण्यासाठी खूप चांगला आहे. So he decided to go to Bremen town and earn his living as a town musician. मग त्याने ठरवलं की मी ब्रेमेन या शहरात जाईन आणि तिथे त्या शहराचा गायक म्हणून मला जगण्यासाठी जे काही हवं असेल ते मी तिथे जाऊन गाणं गाऊन कमवेन. ऑन द वे ही मेट अन ओल्ड डॉग. आणि तो घरातून निघाला. त्याला जाता जाता रस्त्यात एक म्हातारा कुत्रा भेटला. ही टू हॅड बीन किक्ड आउट ऑफ द हाऊस बाय क्रुएल मास्टर. त्या कुत्राला पण त्याच्या दुष्ट मालकाने लाथ मारून घराच्या बाहेर काढले होते. द डॉग वॉज अफ्रेड. कुत्रा घाबरलेला दिसत होता. हाऊ विल आय अर्न माय ब्रेड? ही सेड. आता मी माझ्या जेवणासाठी जेवण कसं मिळवू? मी भाकरी कशी मिळवू? वाय यू हॅव अ व्हॉइस ॲज गुड ॲज माइन, सेड द डॉंकी. गाढव काय म्हणाला? का तू असा का विचार करतोस? तुझा पण आवाज माझ्याप्रमाणेच चांगला आहे. लेट अस बोथ गो टू दी ब्रेमेन अँड सिंग फॉर दी टाउन्स पीपल. चल आपण दोघं ब्रेमेनला जाऊया आणि तेथील शहरातील लोकांसाठी गाऊया. वी शॅल बी वेल पेड देअर. आपल्याला नक्कीच तिथे चांगली किंमत मिळेल आपल्या गाण्याला. सो द टू कंपॅनियन्स वेंट ऑन टुगेदर. मग ते दोघे एकत्र तिथून निघाले. सडनली ते हर्ड अ कॅट.
mewing sadly with tears in his voice. Why are you crying? They asked. नंतर त्यांना तिथे एक मांजर दिसलं. ते मांजर पण तिच्या आवाजात रडत होतं. मांजराला विचारण्यात आलं, तू का रडत आहेस? How can I be happy knowing that my mistress is going to drown me? I am old and would only like to sit by the fire and sleep. I cannot catch mice as I did before, so my mistress does not need me anymore. Where am I go to? आता मांजर का रडत होतं? मांजराने सांगितलं की माझी मालकीण मला पाण्यात बुडवायला निघाली होती. मग मी कशी हसू बरं? मी आता म्हातारी झाली आहे, त्यामुळे मला आगीजवळ अंग शेकत राहणे आणि तिथे झोपणेच आवडतं. मी आता पहिल्याप्रमाणे उंदीर पकडू शकत नाही, त्यामुळे माझी मालकीण माझ्यावर खूप नाराज आहे आणि तिला मला ठेवायचं नाहीये. आता मी कुठे जाऊ? Come with us to Bremen. You have a sweet voice and you know night music. मग गाढव काय म्हणाला की आमच्यासोबत तू ब्रेमेनला चल. तुझा आवाज गोड आहे आणि तू रात्रीचं गाणं देखील तुला माहित आहे. You too can be a town musician. तू पण त्या शहराची गायक होऊ शकतेस, said the donkey. Now the three traveled together for some time till they came upon a farmyard. मग ते थोडा वेळ चालत राहिले आणि नंतर पुढे जाऊन त्यांना एक मोठं शेत मिळालं. There they heard a cock's loud wailing. तिथे त्यांना एक कोंबडा ओरडताना ऐकायला आला. When they made inquiries, the cock told them, my mistress is preparing a feast for her guest. त्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा तो कोंबडा म्हणाला की माझी मालकीण तिच्या पाहुण्यांसाठी जेवण बनवत आहे, मेजवानी बनवत आहे. She has told the cook to kill me for the feast. आणि त्या मेजवानीसाठी तिने आचार्याला मला मारायला सांगितलंय. आय एम सो फ्रायटन. मला खूप भीती वाटते. सो द डॉंकी इन्व्हायटेड कॉक टू जॉईन द बँड ऑफ म्युझिशियन. आता गाढवाने त्या कोंबड्याला सुद्धा आपल्या सोबत घेतलं. ब्रेमेन वॉज स्टील अ लॉंग वे अवे. ब्रेमेन शहर अजून देखील खूप लांब होतं. ऑन द वे दे हॅड टू क्रॉस अ फॉरेस्ट. त्यांच्या ब्रेमेनला पोहोचायच्या रस्त्यामध्ये त्यांना एक जंगल पार करावं लागणार होतं. As it began to get dark, the cock flew to the top of tree to look around for shelter. मग जसं अंधार पडायला लागला, कोंबड्याने पटकन उडी मारली. तो उडाला आणि झाडाच्या वरच्या शेंड्यावर जाऊन बसला, कारण त्याला आता निवाऱ्याची त्याला आता निवाऱ्याची गरज होती. सगळ्यांनी चॅटबॉक्स मध्ये लिहायचं आहे. मी किती वेळा सांगितलंय बोलताना इंटरप्ट करायचं नाही. चॅटबॉक्स मध्ये लिहा. माझ्यासमोर लॅपटॉप पण ऑन असतो. मला तिथे मेसेज मिळतात तुमचे. ओके. येस. चला आता सगळ्यांनी लक्ष द्या नीट ऐका. छान गोष्ट आहे ही. He saw an old house among the trees. त्याने काय पाहिलं की त्या झाडांच्या मध्ये जुनं घर होतं. The four friends decided to rest there for a night. मग या 4 मित्रांनी तिथे रात्रभर आराम करायचं ठरवलं. It was quite dark by the time they reached the house. आणि जेव्हा ते त्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा खूप अंधार झाला होता. Through the window they saw some robbers feasting at a large table inside. त्यांनी जेव्हा खिडकीतनं पाहिलं त्यांना आतमध्ये चोरांची टोळी दिसली आणि ती चोरांची टोळी एका मोठ्या टेबलवर मस्त जेवण करत होती. द ॲनिमल्स हॅड अ क्लेवर आयडिया. आता या प्राण्यांना एक चांगली कल्पना सुचली. वाय नॉट गिव्ह देअर फर्स्ट परफॉर्मन्स हिअर. त्यांनी विचार केला, अरे आपण गाण्यासाठी चाललोय ब्रेमेनला, मग आपला फर्स्ट परफॉर्मन्स आपण इथेच देऊया ना. The robbers would be so pleased that they would happily share their food with the 4 musicians. They might even pay them for their performance. त्यांना वाटलं की हे चोर खुश होतील आणि आपल्याला आपलं गाणं ऐकून आपल्यावर खुश होऊन आपल्याला जेवणासाठी बोलवतील किंवा कदाचित ते आपल्या गाण्याचे पैसे सुद्धा आपल्याला देतील. So the donkey placed his 4 legs on the window ledge. The dog jumped on the donkey's back and the cat on the dog's. The cock perched on the cat's head. Then all at once
and all together they began to sing their wonderful song. बघा या सगळ्यांचा आवाज गाणी म्हणण्यासारखा आहे का सांगा मला. No. No. हो नाही. मग त्यांनी काय केलं, गाढवाने आपले पुढचे पाय खिडकीला लावले. गाढवावर कुत्र्याने उडी मारली आणि तो त्याच्या पाठीवर जाऊन बसला. कुत्र्याच्या पाठीवर मांजर बसले आणि मांजराच्या डोक्यावर कोंबडा राहिला. आणि त्यांनी त्यांच्या आवाजात जोर जोरात गाणं म्हणायला म्हणजे एका अर्थाने ओरडायला सुरुवात केली. बघा इथे चित्रात दाखवलंय कशा प्रकारे दिसतंय. ओके, चला आता बघा. स्ट्रेंजली द म्युझिक ओनली फ्रायटन द रॉबर्स. आणि काय झालं, त्यांच्या या आवाजाने आतमधले चोर घाबरून गेले. They only heard a terrible noise and saw the huge shadow cast by the animals together. आता चोरांना वाटलं बाहेर कोणीतरी वेगळंच आहे, कारण ह्या सगळ्या प्राण्यांची जी सावली पडत होती एकावर एक असलेली ती खूप विचित्र दिसत होती आणि त्यांनी काढणारा आवाज पण विचित्र येत होता. चोर घाबरले. They sprang from the table and taking to their heels disappeared into the forest. ते एवढे घाबरले की त्यांना वाटलं काहीतरी वेगळंच आहे इथे. ते पटकन त्या टेबलावरून उठले आणि पळत पळत डायरेक्ट जंगलात पोहोचले. The four friends were puzzled, but they gladly sat down at the table and had a hearty dinner. मग हे जी चार ॲनिमल्स होते ते कोड्यात पडले. अरे आपला आवाज तर एवढा चांगला आहे, मग हे सगळे का पळून गेले. असू दे, ते बसले आणि त्यांनी छान जेवण केलं. आता त्यांनी घराची लाईट बंद केली आणि झोपले. द डॉंकी ऑन द स्ट्रॉ इन द यार्ड, द कॅट नियर द स्टोव, द डॉग ऑन द डोअर मॅट अँड द कॉक ऑन द बीम ऑफ द रूफ. सगळ्यांनी स्वतःच्या जागा घेतल्या आणि सगळे झोपले. नाव द रॉबर्स हॅड नॉट गॉन व्हेरी फार. पण ते जे चोर होते ते खूप लांब गेले नव्हते. देअर लीडर सॉ द हाऊस बिकेम डार्क अँड क्वाईट. त्यांचा जो लीडर होता त्याने पाहिलं थोड्या वेळाने की आता घरात अंधार झाला आहे आणि शांतता दिसत आहे. So he sent a man to see if it was safe to go back to the house. मग त्याने काय केलं, त्याच्या एका माणसाला पाठवलं बघण्यासाठी की घरात जाणं आता सोयीचं आहे का. The robbers had kept all their stolen riches in that house and wanted them back. त्या चोरांना का घरात जायचं होतं, कारण त्यांनी जेवढा खजिना चोरला होता त्या सगळ्या गोष्टी त्या घरातच ठेवल्या होत्या आणि त्यांना त्या आता हव्या होत्या. The man went into the house on tiptoe. आता तो माणूस एकदम घाबरत घरात गेला. He saw the cat's eyes and thought they were burning coal. त्याने अंधारात मांजरीचे डोळे पाहिले. तुम्ही पाहिलेत का कधी मांजरीचे डोळे अंधारात? Yes, teacher. हा, ते कसे चमकतात. हा चोर घाबरला. त्याला वाटलं अरे इथे कोळसा जळत आहे. He tried to pick up one to light his candle. त्याने कोळसा उचलण्याचा प्रयत्न केला त्याची मेणबत्ती जाळण्यासाठी, पण ते तर मांजरीचे डोळे होते. मांजर घाबरली. बट इट फ्रायटन द कॅट. द अँग्री कॅट फ्लू ॲट हिम अँड स्क्रॅच हिज फेस. मग बघा, आपण मांजरीला हात लावायला गेलो आणि त्या मांजरीला राग आला तर ती आपल्या नख मारते ना. मांजराने तेच केलं. तिने जोरात त्याच्या अंगावर उडी मारली आणि त्याच्या तोंडावर नखांचा ओरखडा ओढला. दिस फ्रायटन दी रॉबर. आता चोर चांगलाच घाबरला. ही टर्न टू रन आउट ऑफ दी हाऊस. तो मागे वळून पळून जाऊ लागला. ॲज ही रॅन द डॉग ऑन द डोअरमॅट बिट हिज लेग हार्ड. मध्ये जेव्हा तो पळत होता तेव्हा डोअरमॅटवर कोण झोपलं होतं सांगा मला. डोअरमॅटवर कोण झोपलेलं? Dog. डॉग. त्या कुत्र्याने त्याच्या पायावर जोरात चावा घेतला. ही स्टंबल्ड अँड फेल ऑन द डॉंकी. तो आता अडकला आणि समोर झोपलेल्या गाढवावर पडला. द डॉंकी वोकन अप सडनली गेव द रॉबर अ स्मार्ट किक विथ हिज हाइंड legs. And all this while the cock had been screaming cock-a-doodle-doo in his ears and flapping his wings around his head. The robbers nearly died of fright.
मग जेव्हा तो गाढवावर पडला, गाढव पटकन उठलं आणि त्याने जोरात त्याच्या लाथ मारली चोराच्या. आणि हे सगळं होत असताना कोंबडा त्याच्या कानात जोरात ओरडत होता आणि स्वतःचे पंख फडफडावत होता. हे सगळं पाहून त्याच्यासोबत होणाऱ्या या सगळ्या गोष्टींनी हा चोर त्याला वाटलं मी भीतीने मरूनच जाईल, एवढा घाबरला होता. Somehow he got back to his gang. कसा तरी तो निसटून तिथे त्याच्या पूर्ण टोळीपर्यंत पोहोचला. In a trembling voice he told them that the house was full of monsters. घाबरत घाबरत त्याने सांगितलं की त्या घरात राक्षस आहेत. And deadly creature who beat and scratch and kicked and attack you in the dark. आणि सांगितलं विचित्र असे भयानक तिथे क्रिएचर आहेत जे तुला चावतील, तुम्हाला नखाने ओरखडतील, लाथ मारतील आणि तुमच्यावर अटॅक करतील. सो द रॉबर्स नेव्हर वेंट बॅक टू द हाऊस. म्हणून चोर कधीही त्या घराकडे परत वळले नाही. द फोर फ्रेंड्स फाउंड इनफ मनी इन द हाऊस टू लिव्ह ऑन देअर इन हॅपीनेस अँड कम्फर्ट. मग हे चार मित्र जे ॲनिमल्स होते, डॉंकी, डॉग, कॉक आणि कॅट, यांना आता चोरांनी चोरलेले भरपूर पैसे, भरपूर खजिना मिळाला आणि ते तिथे आनंदाने, आरामाने राहू शकले. दॅट इज वाय द म्युझिशियन नेव्हर वेंट टू ब्रेमेन. आणि हे म्युझिशियन हे कधीही ब्रेमेनला पोहोचले नाही. ओके, अंडरस्टूड? सगळ्यांना Yes. लेसन समजलाय? चला Yes. क्वेश्चन आन्सर. 4th स्टँडर्ड तुम्ही पण क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता, कारण ऑलरेडी तुम्ही हा लास्ट इयरला केलेला आहे. त्यामुळे 3rd स्टँडर्डला थोडी हेल्प पण मिळेल. ओके, सांगा मला, हु वेअर द म्युझिशियन्स? हँड रेज करा. हु वेअर द म्युझिशियन्स? श्रेया, Yes, teacher. हु वेअर द म्युझिशियन्स? कौन कौन थे म्यूजिशियन, बताइए. Donkey, cat, donkey, dog, cat, cock. ओके, कुशल तू सांग, हु वेअर द म्युझिशियन्स? Cat, dog, cook, कॉक, cock, डॉंकी. donkey. ओके, सेकंड क्वेश्चन आहे, डिड द म्युझिशियन बिलॉंग टू ब्रेमेन टाउन? ते म्युझिशियन ब्रेमेन टाउनचे होते का? येस ऑर नो लिहा चॅटबॉक्स मध्ये. लिहा सगळ्यांनी. ते म्युझिशियन ब्रेमेन टाउनचे होते का? नो. नो कुशल, ते ब्रेमेन टाउनला जात होते, ब्रेमेन टाउनचे नव्हते. क्वेश्चन नंबर 3 आहे, वाय डिड द डॉंकी हॅव टू लिव्ह हिज मास्टर हाऊस? गाढवाला त्याच्या मालकाचं घर का सोडावं लागलं होतं? वाय डिड द डॉंकी हॅव टू लिव्ह हिज मास्टर्स हाऊस? येस तान्वी? कारण तो त्याचा मालिक त्याला विकणार होता. इन इंग्लिश. His master No, see, he had grown weak and could not do much work, so his master began to treat him unkindly and even started starve the donkey. So the donkey wanted to leave his master's place. Okay? श्रेया, कुशल, आंसर समझ में आया है? Yes. Yes. Okay. Why were the following unhappy? Why the dog was unhappy? कुत्रा का अनहॅपी होता? Why the dog was unhappy? सांगा. बघा, या पॅसेज मध्ये आन्सर आहे. Why the dog was unhappy? चला, टेल मी फास्ट. Because he had been kicked out of the house by a cruel master. Okay? Understood? कारण त्याच्या मालकाने, त्याच्या दुष्ट मालकाने त्याला
घराबाहेर हकलून दिलं होतं. ओके. Yes. कुशल, श्रेया, आपको आंसर्स लिखने हैं. समझ में आ रहा है व्हाट आई एम सेइंग? Yes. Why the cat was unhappy? Why the cat was unhappy? टीचर अभी लिख रहा है क्वेश्चन आंसर. नहीं, अभी आंसर दो. बताइए मुझे आंसर्स क्वेश्चन के. Why the cat was unhappy? Because his mistress was drowning him. ओके, कारण त्या मांजराची मालकीण त्याला पाण्यात बुडवत होती. And why the cock was unhappy? Yes, because his mistress is preparing feast with him. Okay. Was the donkey good hearted? गाढव चांगल्या मनाचा होता का? Yes, तन्वी. Yes. Yes. How do we know that? कशावरून आपल्याला कळतं? Because. Yes, तन्वी. Because he तिच्या मराठीमध्ये सांगू. हा, सांग. कारण तर त्यांनी डॉग, कॅट, कॉक यांना सगळ्यांना सोबत घेतलेलं आणि Yes. त्यांच्या जाणार होतं. Yes, very good. Because he understood the pain of dog, cat and cock and take them also along with him. Okay. Was the idea of singing to the robbers really clever? तुम्हाला काय वाटतं, त्यांनी जे गाणं म्हटलं ती आयडिया चांगली होती का? युक्ती एकदम हुशारीची होती का ती? येस, डेफिनेटली. कारण त्यांनी गाणं म्हटलं आणि घाबरून ते रॉबर्स तिथून पळून गेले आणि त्यांचा फायदा झाला. येस. व्हॉट इफेक्ट डिड द म्युझिशियन्स सिंगिंग हॅव? त्यांच्या गाण्यामुळे काय झालं? सांगा कुशल. गाण्यामुळे चोर पळून गेले. Yes, that music frightened the robbers and they ran into the forest. Okay, got all the question answers? Yes. Can you write them for your Yes. homework? Yes, teacher. Okay. Okay. Third standard spellings learn झाल्यात? Third standard in मराठी medium spelling learn झाल्यात का? Okay. कुशल, sorry, Vedant, wrong. Spelling of wrong. WRONG. Right? WRITE. Swaraj, spelling of knife. Knife, suri. Yes, Swaraj. KNIFE. No, no, माहीत असणे. No. KNOW. Very good. Bhavika. Bhavika, spelling of knee. Knee, गुडघा. Yes, Bhavika. Teacher. Spelling of knee. Knee चा spelling सांग. गुडघा, knee. लिहिले ना आता वर्ड्स. मी लर्न पण करायला सांगितलेले. टीचर नाही झाले. ओके, बंद कर माईक. चला, नी चं स्पेलिंग कोण सांगणार? नी, गुडघा. येस तन्वी. KNEE. येस. रिस्ट, रिस्ट, मनगट, रिस्ट. येस वेदांत.
WRIST. Okay. Okay. So all are done. येस रायटिंग मध्ये फक्त थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियमला होमवर्क आहे. ऑल द क्वेश्चन आन्सर्स यू हॅव टू राईट. ओके ओके. सो वी आर गोइंग टू स्टॉप ओव्हर हिअर फॉर टुडे. यू कॅन लीव द क्लास. बाय बाय एव्हरीवन. Bye bye teacher. बाय. Bye bye teacher. Thank you teacher. Thank you, वेलकम. ma'am. वेलकम. बाय. Bye bye ma'am. Bye. Thank you ma'am. बाय बाय. Bye bye teacher. Thank you teacher. बाय. वेलकम.